जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी अजून एक परमनंट पदभरती घेऊन आलेलो आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्यातर्फे ही पदभरती भरून घेण्यात येणार आहे। तुम्ही महाराष्ट्रातून असाल किंवा कोणत्याही राष्ट्रातून असाल, ऑल इंडियाचे जे कॅन्डिडेट आहेत यासाठी अप्लाय करू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे पद आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही इलिजिबल असाल तर फॉर्म नक्की भरा। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन यांच्याद्वारे ही पदभरती जी आहे ती भरण्यात येणार आहे। या पदभरतीमध्ये पहिलं पद आहे मॅनेजमेंट ट्रेनीचं। त्यामध्ये एकूण 40 पदं भरून घेण्यात येणार आहेत। कॅटेगरी वाईज त्यांनी पदं दिलेले आहेत। ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये पाहून घेऊ शकता। 60,000 रुपयापासून 1,80,000 रुपये तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। यामध्ये बघा, तुमचं एज क्रायटेरिया जे आहे तो 28 वर्ष असायला पाहिजे। 18 ते 28 वर्ष असेल तर तुम्ही या पदभरतीसाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर दुसरं पद असणार आहे मॅनेजमेंट ट्रेनी टेक्निकलसाठी। त्यासाठी एकूण 13 पदं भरून घेण्यात येणार आहेत। क्वालिफिकेशन, पेमेंट आणि एज जे आहे ते सेम असणार आहे। त्यानंतर अकाउंटंटसाठी सुद्धा एक पद आहे। त्यामध्ये 9 पदं भरून घेतले जातील। 40,000 पासून 1,40,000 रुपये एवढा तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। यामध्ये एज जे आहे ते 18 ते 30 वर्ष ठेवण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुढील पद असणार आहे सुपरिटेंडंटचं। त्यामध्ये 22 पदं भरून घेतले जाणार आहेत। 40,000 रुपयापासून 1,40,000 रुपये एवढा तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। एज लिमिट 18 ते 30 असणार आहे। पुढील पद असेल आपलं ज्युनियर टेक्निकल असिस्टंट। त्यासाठी 81 पदं भरून घेतले जातील। 29,000 ते 93,000 एवढा पेमेंट तुम्हाला मिळणार आहे। 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतरचं पद आहे सुपरिटेंडंटचं। त्यामध्ये 2 पदं भरून घेतले जातील। 40,000 ते 1,40,000 पेमेंट असेल। 18 ते 30 वर्ष वयोमर्यादा। ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी सुद्धा 10 पदं, 29,000 ते 93,000 पेमेंट, 18 ते 28 वर्ष वयोमर्यादा। ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी 2 पदं, 29,000 ते 93,000 पेमेंट, 28 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। विद्यार्थी मित्रांनो, EWSचं असेल रिझर्वेशन किंवा SCBCचं असेल, जे काही रिझर्वेशन कॅटेगरी आहे हे त्यांनी दिलेलं आहे। जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीतून असाल तर या PDF मधून तुम्ही रिझर्वेशनबद्दल बाकीच्या गोष्टी वाचून घ्या। काही समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्या प्रश्नाचं उत्तर मी नक्की देईल। त्यानंतर बघा, महत्त्वाच्या जे डेट आहेत, शेड्यूल काय असणार आहे, फॉर्म कधी भरायचा आहे, कधीपर्यंत भरायचा आहे, याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहू। तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं तुमचं पहिलं असणार आहे स्टेप, आणि त्यानंतरची स्टेप असणार आहे तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे। तर त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं रजिस्ट्रेशन करायची जी स्टेप आहे ती सुरुवात झालेली आहे 14 डिसेंबरपासून आणि शेवटची तारीख असणार आहे 12 जानेवारी। त्यानंतर तुम्हाला पेमेंट जे करायचं आहे ते पेमेंटसुद्धा 14 डिसेंबरपासून 12 जानेवारीपर्यंत करायचं आहे। फॉर्म भरायची सुरुवात 14 डिसेंबर, तर फॉर्म शेवटची तारीख असणार आहे 12 जानेवारी। बाकीचं जे शेड्यूल आहे, जसे की तुमचे कॉल लेटर येणं किंवा ऑनलाईन एक्झाम किंवा तुमचं इंटरव्ह्यूला बोलवणं आणि कंडक्ट इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, या जे बाबी आहेत त्या अजून त्यांनी शो केलेल्या नाही आहेत। जसं याविषयी तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती येईल फॉर्म भरणं झाल्याच्यानंतर, तसं व्हिडिओ बघून कळवण्यात येईल। त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे। त्यामध्ये 1 नंबरचा आहे तुमचं नॅशनॅलिटी। जर तुम्ही इंडिया, नेपाळ, भूटानसारख्या देशांचे जर नागरिक असाल, तुमच्याकडे नॅशनॅलिटी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। बघा, तुमचं मॅनेजमेंट कोणत्या कोणत्या एक्सपिरियन्स असणार आहे बघा। फक्त एकच पोस्ट अशी आहे अकाउंटंट, त्यासाठी तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स कंपल्सरी लागणार आहे। त्यानंतर इम्पॉर्टंट नोट्स वगैरे दिलेल्या आहेत। एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे तुम्हाला 18 ते
23 किंवा 30 वर्ष 28 वर्ष ज्या पोस्टसाठी एज रिलॅक्सेशन आहे ते आपण वरती पाहिलेलं आहे. त्यामध्ये आता कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन आहे बघा. जर SC कॅटेगरीतून असाल तर 5 वर्षाचं, OBCसाठी 3 वर्षाचं, PWBD कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाचं आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन यामध्ये देण्यात येणार आहे. एक्स सर्व्हिसमॅनच्या जे रिलॅक्सेशन आहे त्याविषयी त्यांनी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये माहिती पाहून घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठी PDF आहे, त्यामुळं पूर्ण गोष्टी कव्हर करणं आपलं होणार नाही आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला सिलेबस काय असणार आहे ऑनलाईन एक्झामचा त्याविषयी आपण माहिती पाहू. कशा पद्धतीचं स्ट्रक्चर असणार आहे. मॅनेजमेंट, ट्रेनी, जनरल आणि टेक्निकल जे पोस्ट आहेत त्यासाठी 5 सब्जेक्ट असणार आहेत. टोटल 200 क्वेश्चन असणार आहेत 200 मार्कांसाठी आणि त्यासाठी तुम्हाला 2 तास 30 मिनिटे वेळ देण्यात येणार आहे. प्रोफेशनल नॉलेजसाठी 100 क्वेश्चन आहेत, 100 मार्क्स आहेत. त्यामध्ये तुम्ही इंग्लिश आणि हिंदी या लँग्वेजमधून एक्झाम देऊ शकता. 70 मिनिटे वेळ तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर जनरल अवेअरनेसचे 20 क्वेश्चन 20 मार्कांसाठी 15 मिनिटे वेळ. इंग्लिश लँग्वेजचे सुद्धा 25 क्वेश्चन 25 मार्कांसाठी. फक्त इंग्लिशमधून तुम्ही एक्झाम देऊ शकता. यामध्ये तुम्हाला 20 मिनिटे वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्हाला रिझनिंग आणि कॉम्प्युटर नॉलेजसाठी 25 क्वेश्चन असणार आहेत 25 मार्कांसाठी. यासाठी सुद्धा तुम्ही हिंदी आणि इंग्लिश या 2 लँग्वेजमधून एक्झाम देऊ शकता. 20 मिनिटाचा यामध्ये तुम्हाला वेळ दिला जाईल. आणि शेवटचा डाटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन अँड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 30 क्वेश्चन असणार आहेत 30 मार्कांसाठी. हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमधून तुम्ही एक्झाम देऊ शकता. 25 मिनिट तुम्हाला वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, अकाउंटंट असेल किंवा सुपरिटेंडंट असेल, ह्या सगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या पोस्टसाठी सिलेबस सेमच आहे. फक्त जे मार्क आहेत ते कमी जास्त आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यासाठी सिलेबस सेम असणार आहे. हा जो सिलेबसची PDF आहे ही सुद्धा मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं जाऊन तुम्ही ज्या फॉर्मसाठी ज्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात त्या पोस्टचं क्वालिफिकेशन एकदा पाहून घ्या आणि त्याचं प्रिपरेशन करा. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास पोस्ट किती आहेत, पेमेंट किती आहे, क्वालिफिकेशन काय आहे, एज लिमिट किती आहे, फॉर्म भरायला सुरुवात कधी झालेली आहे, शेवटची तारीख काय असणार आहे, त्यानंतर अनुभव असेल किंवा एक्झाम असेल, सिलेबस असेल, हे सगळे जे टॉपिक आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. राहिलेला जो भाग आहे तो मी आपल्या टेलिग्राम चॅनलला PDF देतो. तिथं जाऊन तुम्ही सविस्तर वाचा आणि त्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्ही महाराष्ट्रातून बिलॉंग करत असाल आणि मेडिकल फील्डमधल्या एखाद्या पोस्टसाठी अप्लाय करून इच्छित आहात, प्रिपरेशन चालू असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. महाराष्ट्र शासनामध्ये जे काही विविध विभाग आहेत त्या विविध विभागाचे विविध संवर्गातील पदभरती लवकरच निघणार आहे. निघण्याचे 100% चान्सेस आहेत आणि त्याविषयी आपण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बोललेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही मेडिकल फील्डमधल्या काही पदांसाठी ग्रुप क च्या पदांसाठी अप्लाय करून इच्छित आहात, प्रिपरेशन करत आहात आणि त्या पदांसाठी जर रजिस्ट्रेशन कंपल्सरी असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. कारण तुम्ही मेरिटमध्ये जरी आलात आणि तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला तिथं नियुक्ती दिली जात नाही. कमेंट बॉक्समध्ये माझं पर्सनल इंस्टाग्राम असेल किंवा आपल्या चॅनलचं इंस्टाग्राम असेल, त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही रजिस्ट्रेशनविषयी तिथं मला मेसेज करून पर्सनली सगळ्या गोष्टी विचारून समजून घेऊ शकता. जर तुमचे अजून काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा मला पर्सनली विचारू शकता. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.